पण जवळजवळ 46 डॉक्टरने सांगितलं विठ्ठल कामत हा आजार बरा होणार नाही. सॉरी, I became in between. I became little emotional, which is not good. ऐ बुरे वक्त जरा अदब से पेश आ, ऐ बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त को वक्त नहीं लगता, वक्त बदलने में. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष पॉडकास्ट. खरं म्हणजे एखादं संकट आलं की माणूस इतका कोसळून जातो आणि स्वतःचं जीवन सुद्धा संपवतो. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. अगदी महाराष्ट्रातलंच उदाहरण बघायचं झालं तर नितीन देसाईंचं उदाहरण आहे किंवा CCDचे सिद्धार्थ आहेत. पण काही माणसं अशी असतात की जी कितीही विपरीत परिस्थिती आली तरी सुद्धा हार मानत नाहीत आणि पुन्हा पुन्हा उभं राहतात. आणि ती माणसं अनेक लोकांना नव्यानं उभं राहण्याची, जगण्याची प्रेरणा देत असतात. आज आपले या पॉडकास्टवरचे जे अतिथी आहेत ते याचं मूर्तिमंत उदाहरण डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत. हे नाव तुम्हाला परिचयाचं असेलच, त्यामुळे जास्त परिचय न देता थेट त्यांच्याशी गप्पा सुरू करूयात. डॉक्टर साहेब, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. मला एक गोष्ट तुमची आवडली की तुम्ही माझ्या आईचं नाव विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत असं म्हटलं. एकतर आज तिची पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांना स्मरून तिथे असशील आई मजेत राहा. तिचं एक वाक्य होतं, आम्ही कोकणी लोक म्हणतो, देव बरे करो. देव बरे कर. हो, हा, देव बरे करो. तर तिचं वाक्य सगळ्यांचं भलं हो. आईबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे, वन वर्ड मदर, कम्पेअर इट विथ नो अदर. द फर्स्ट वर्ड ऑफ द चाइल्ड, द लास्ट वर्ड ऑफ द फायटर. टेंडर अँड फॉरगिव्हिंग, लेट्स व्हॅल्यू हर while she is living. No truer word than the mother from cradle to the grave. Eternally grateful to the mothers on earth, Vitthal Indira Venkatesh Kamath. Sorry, I became in between. I became little emotional, which is not good, but then they आई come. म्हणलं की सर असं होणारच, भावना उचंबळून येणारच. आणि मी हे अगदी संपूर्ण समजू शकते. सुरुवात खरं सत्कारपासून करणार होते, पण आईपासून सुरुवात झाली तर आईपासूनच करूया. वाह. कारण तुम्ही तुमचं एक श्रावण बाळाचं जे रूप होतं ते मला आवर्जून आठवतं की एक असा आजार, जो आजार मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा म्हणतात की ज्याला उपाय नाही, रिव्हर्सिबल आहे, तो त्याच्यावर तुम्ही आईच्या आजारावर मात करून दाखवली आणि अक्षरशः तिच्यासोबत पुन्हा ते लहान लेकरू म्हणून राहिलात. तर तिथून सुरू करूया सर, की तो एक प्रसंग तुमच्या आईच्या आयुष्यातला आणि तुमच्या आयुष्यातला होता. हो, माझी आई सिंगापूरवरनं जेव्हा परत आली तेव्हा मला लक्षात आलं की थोडीशी ती बिथरलेली आहे. तिच्या मनामध्ये काही असे विचार आहे, माझं काय होणार. कारण तिची एक प्रॉपर्टी होती, ती तिच्याकडे राहिली नाही. आणि त्यामुळे कुठलीही बाई जेव्हा नवरा नसतो, आजूबाजूची मुलं तेवढी सपोर्ट करत नाही, इन्क्लुडिंग मी, तेव्हा त्या बाईला वाटतं की आता मी अनाथ तर झालीच आहे, पण ह्याचबरोबर माझी कोणाला किंमत नाही, जरुरी नाही. आणि अशा वेळी मला वाटतं ती बाई जो विचार करते आणि वय त्यांचं असतं, तर त्यावेळी डिमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सन होण्याचा संभव असतो. मला लोकांनी सांगितलं, जवळजवळ ओळखीच्यांनी, पण जवळजवळ 46 डॉक्टरने सांगितलं विठ्ठल कामत हा आजार बरा होणार नाही. तर मी असं आकाशाकडे बघितलं आणि म्हटलं, ऐ बुरे वक्त जरा अदब से पेश आ, ऐ बुरे वक्त जरा अदब से पेश आ, वक्त को वक्त नहीं लगता, वक्त बदलने में. क्या बात आहे. तर त्याच आईचा मी मुलगा असल्यामुळे मी फक्त एकच गोष्ट केली, आजपासून मी आई आणि ती लहान विठ्ठल. लहान लेकरू. आणि ह्या तत्वावरती जे माझी माहिती आणि जे मला काही हे मिळाले होते लीड्स, सगळं घेऊन मी परत तिला गत ह्याच्यात जाण्याचा केला प्रयत्न. काही काही गोष्टी तुम्हाला सांगेन. म्हणजे मी जे पूर्वी गंजी फ्रॉक घालत होतो
ते पूर्वीचे गंजी फ्रॉक आताच्या गंजी फ्रॉक मध्ये फरक आहे. हो. ते मी शोधून काढले आणि तीच गंजी फ्रॉक आणि तशीच पॅन्ट घालायचं आणि तिच्याबरोबर बसायचं. आणि एक दिवशी मी त्या गंजी फ्रॉकला होल केला आणि तिच्याकडे आलो. तिने अक्षरशः असा खेचला, ठरा तुकडे केले. अरे असं नाही घालायचं, दारिद्र्य जातं, दारिद्र्य येतं. एवढं तिने म्हटल्यावरती मी म्हटलं वा विठ्ठल, जिंकलो. शाबास शाबास. कारण ती ह्या गर्तेत जात होती. म्हणजे एखाद्या टीसीने एखाद्या पॅसेंजरला ट्रेन मधनं उतरताना पकडला तर तो सांगू शकत नाही की मी प्लॅटफॉर्म बघायला आलो होतो. बरोबर, असं खरंय. त्यातून आई बऱ्या झाल्या. आणि हो एकदम. कारण विठू माऊली झालात. विठू माऊली होण्यापेक्षा तिचा विठ्ठल झालो. तिचा विठ्ठल. आणि महत्वाचं काय तुम्हाला सांगतो, मला इंटरेस्ट जो होता तो तिला बरा करण्यात होता. आणि माझा मेजर इंटरेस्ट आहे जी फॅमिली आपल्या सिनियर लोकांना, वाडवडिलांना अशा गर्तेत सोडतात त्यांना एक उदाहरण दाखवायचं होतं. कारण माझ्या मते जी बाई, मी तिचा फोटोज फक्त पाहिला, हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तिचे पाय नाही आहेत पण ती एव्हरेस्ट चढून गेली. मग तिला माझा सलाम. तिच्यावरती काही तुम्ही ओवाळून टाकलं तर कमी आहे का. शी इज द एपिटोम ऑफ अ जिद्द, डिटर्मिनेशन. आणि ज्या माणसात डिटर्मिनेशन, डेडिकेशन आणि डिसिप्लिन असते, ही मेक्स हिज ओन डेस्टिनी. युअर ओन डेस्टिनी इज इन युअर हँड, यू मेक इट, दॅट्स इट. मग तुम्ही लहानपण तुमचं जे आहे ते मुंबईमधलं सत्कार, म्हणजे वडील आले ती पण अशी अगदी चमत्कृतीपूर्ण गोष्ट आहे. किंवा तुमच्या आई त्यांच्या आयुष्यात आली ती घटना पण फार वेगळी आहे. बरोबर. म्हणजे तुमच्या आजोबांनी वडिलांना ज्या निकषावर निवडलं, हो बरोबर, ते वेगळं आहे. ती सचोटी पाहिली. एक सचोटी पाहिली. आणि दुसरं, कामत नाव असलेले काम करणारा मनुष्य पाहिला. कारण पुष्कळ कामत आहे, कामच करत नाही का मत. तर मत कसं आहे की नाही, मत कर काम. मी कामत आहे आणि काम करत राहतो. तसं माझे वडील करायचे. दुसरं, वडिलांमध्ये एक गुण फार चांगला होता, सतत शिकत राहण्याचा. जी व्यक्ती आज लोएस्ट पदावर आहे पण त्याच्यामध्ये एक डिटर्मिनेशन आहे, मी शिकून आणि करणार, तर त्या अशा व्यक्तीला जावई निवडणं इज मोर प्रॉफिटेबल, राईट डिसिजन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा माणसाबरोबर राहणं. माझी मुलगी राहिली तर ती पण वरती येईल. कारण वडिलांचा पैसा पुष्कळ आहे आणि यामध्ये इच्छाच नाही आहे. असे कितीतरी मी लोक पाहिले. मी दोस्ती पण करत नाही, कारण आपल्याला हळूहळू, म्हणजे त्याला आम्ही सुस्त म्हणतो, तो सुस्त मनुष्य व्हायचं नाहीये. बोला. तर सत्कारची ही जी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला कळली पाहिजे. तुम्ही कदाचित ऐकली असेल, पाहिली असेल, पण पुन्हा एकदा नव्याने अशी की सत्कार सुरू करण्याच्या आधी कामत साहेबांचे वडील व्यंकटेशजी हे मुंबईमध्ये जेव्हा आले तेव्हा ते अक्षरशः हॉटेलमध्ये कब्बशा विसरणाऱ्याचं काम त्यांनी सुरू केलं. पण ते हॉटेल त्यांच्यावर सोपवून नाही, नंतर ते वेटर झाले आणि त्याच्यानंतर पार्ट मॅनेजर झाले. त्यावेळी माझ्या आजोबांना त्यांच्या बायको सिरियस असल्यामुळे माझी आजी मुंबई सोडून भटकळ जे गाव आहे, आमचं गाव तेव्हा महाराष्ट्र प्रोव्हिन्स मध्ये यायचं. महाराष्ट्राचं टोक होतं. त्या जायचं ते साबरमती नावाची बोट होती, त्याने जायचं तर 1.5 की 2 दिवस लागायचे. तिथे गेले तर त्यांना म्हणाले की मी 15-20 दिवसात परत येतो आणि तू हे हॉटेल सांभाळ, हे रेस्टॉरंट सांभाळ. तर त्यांनी सांभाळलं ते रेस्टॉरंट. जेव्हा ते परत आले 13 का 14 महिन्याने, तेव्हा त्याने 29,000 रुपये प्रॉफिट दिला. आणि ती पावती होती जावई बनण्याची. तर ते म्हणाले तू जावई बन. ते म्हणाले नाही, मी माझं स्वतःचं हॉटेल करीन आणि मग मी तुमच्या मुलीला मागेन. माझी आई लग्न झालं तेव्हा फक्त 14 वर्षाची होती. तर मी आईला विचारायचो, तुला माहिती होतं का केस काय कसं करायचं? म्हणे काहीच माहिती नव्हतं रे मला.
माझी आई माझी मैत्रीण होती. बर. माझी आई माझी गुरु होती. हम्म. आणि माझी आई या प्रसंगामध्ये माझं बाळ झालं. मग सत्कार सुरू झालं आणि तुम्ही एक वेगळं म्हणजे सत्कारचं आपला एक मेनू होता, आपली काही आवड होती आणि काही एक पद्धत होती. ती नेमकी काय होती? कारण तुम्ही तेव्हा अभियांत्रिकी शिकायचात आणि तुम्हाला हॉटेल व्यवसायात खरं जॉईन व्हायचं होतं का नव्हतं? नव्हतं. म्हणजे मी स्वतः आणि जग पण मुकलं असतं का. मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आलो तेव्हा मी रिबेलियन म्हणून आलो. रिबेलियनचा अर्थ काय की तुमचं काय जे चाललंय हे चुकीचं आहे. हे मी ही चूक आहे माझी सांगणं. मी पोलाईटपणे सांगू शकलो असतो, असा व्यक्तीने असू नये. तर मी सांगेन हे गलत है, ये गलत है. मैं खुद गलत था बात करने में. पण गलत काय की आमच्याकडे एक ताट होतं, त्याच्यामध्ये 8 वाट्या यायच्या आणि 8 वाट्याबरोबर पुरीला वेगळी प्लेट आणि हे ते धुवायला जेवढा खर्च येतो तेवढा त्याच्यामध्ये आणि पाणी केवढं वेस्ट होतं. ही माझी बघायची जी पद्धत होती त्याला व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणतात. हा व्हॅल्यू इंजिनिअरिंग म्हणजे कुठलाही धंदा करताना तुम्ही त्याच्यावर किती श्रम करता, किती पैसे घालवता आणि किती वेळ घालवता हे तिन्ही बघायलाच पाहिजे. ह्याच्यानंतर हा शब्द व्हॅल्यू इंजिनिअरिंग तुम्ही लक्षात ठेवा. हा पैशापेक्षा महत्वाचा आहे. कारण तुमची रिकव्हरी जी आहे ती समजा 8 वर्षात होते आहे. तुम्ही व्हॅल्यू इंजिनिअरिंग करा माझ्या पद्धतीने. त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. तर ते पुस्तक आहे त्या उद्योजक होणारच आणि दुसरं आहे स्टार्टअप करणारच मी. त्याच्यामध्ये आता मी या नव्या याच्यामध्ये एआयचं ऍड केलंय, पण ते मी काही ऍड केलं नाही. ती जरूर आहे काळाची. कारण मला एआय म्हणजे काय कळत नाही, मला IT म्हणजे काय कळत नाही. IT म्हणजे इंडियन टुरिझम फॉर मी, आणि जर त्याच्या वरचं असेल तर इंटरनॅशनल टुरिझम फॉर मी. वंडरफुल. तर असं आहे. तर तुम्ही जे म्हणालात की ह्या गोष्टी आजच्या मुलांना कळल्या पाहिजे. आमच्या वेळी गुरु होते, आमच्या वेळी माझे शेजारी जे होते, वंदन करतो प्रत्येकाला की त्यांच्यामुळे हा विठ्ठल हा घडला, नाही तर शक्य नव्हतं. कारण आमचे वडील बिझी असायचे आणि आईमध्ये प्रामाणिकपणा, कनवाळूपणा आणि सगळ्यात मेहनत होती. आणि ती कुकिंगची एक्सपर्ट होती. म्हणजे कुठली गोष्ट ती करून चांगलं द्यायची, ती गोष्ट माझ्यात आली आहे आणि मी टोचून घेतली मला. मग तुम्ही हॉटेल व्यवसायात यायचं ठरवलं वडिलांच्या, तर तो पण एक असा अपघात होता. कारण ते वापीचं मित्राचं एक हॉटेल वडिलांच्या, आणि तो प्रसंग नेमका नाही काय तुम्हाला सांगतो. अपघात म्हणजे मला नेहमी वडील आमचे त्यावेळी, आजकालची मुलं जर ऐकलं तर प्लीज कान देऊन ऐका, त्यावेळी निगेटिव्ह मोटिवेशन होतं. तुम्ही जन्मात करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आता म्हणालात तर 5,000 आत्महत्या होतील एका दिवसात. पण तुम्ही लकी आहात, तुम्हाला असं ऐकावं लागलं नाही. मला आणि माझ्या भावंडांना हे ऐकावं लागलं. प्रत्येक वेळी वडील सांगायचे जन्मात तुमच्याने होणार नाही. ऑर्किड हॉटेल झाल्यावरती मी एक दिवशी नाचलो, सगळीकडे नाचत गेलो. तर लोक म्हणतात काय रे काय लाजतोय. म्हटलं आज माझे वडील म्हणाले विठ्ठल तू ऑर्किड केलं, माझ्याने जन्मात शक्य झालं नसतं करायला. दॅट वॉज फॉर मी ॲज गुड ॲज रिचिंग माउंट एव्हरेस्ट. खरंय. कारण जो मनुष्य जन्मभर कधी ऍडमिट नाही केलं आणि ऑर्किड बघितल्यावर म्हणाले की हे माझ्याने झालं नसतं, त्यांच्या हयातीत झालं हे फार महत्वाचे देवाचे उपकार आहे. आणि तेव्हा त्यांना कॅन्सर झाला होता, पण देवाने इज्जत ठेवली. आज आपला जसा इंटरव्ह्यू चालू आहे तसं आई आली ABP माझावर तिने चांदसी मेहबूब हे गाणं म्हटलं. आणि त्याच्यापेक्षा कमाल काय केली, ऑडियन्स सगळा मॅड झाला. जी बाई तो माईक घ्यायला आली तिच्या गालाला हात लावून म्हणते तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर ना लगे. आणि ऑडियन्स मॅड झाला. तर असं होतं.
मला तुमच्या आईला भेटण्याचा योग आला नाही ह्याची खंत राहील माझ्या आयुष्यामध्ये, पण त्यांचे व्हिडिओज आहेत ते बघता येतात. मग तुम्ही जेव्हा वापीला ते हॉटेल हायवेला हे केलं, हो. तुम्ही खूप युक्त्या वापरल्या त्याच्यामध्ये. ते चालवण्यासाठीच्या युक्त्या ज्या आहेत ना, त्या आजच्या लोकांना कळायला हव्या. नाही, सांगितलंच पाहिजे. होय. एक महत्वाची गोष्ट काय आहे, जेव्हा तुम्ही व्हॅल्यू इंजिनिअरिंग शब्द वापरता, हो ते झालं तुमच्या वस्तूमध्ये काय करणार. पण बिझनेसमध्ये कम खर्चात ज्यादा चर्चा हे प्रिन्सिपल वापरलं पाहिजे. का तर पैसे खर्च करून कोणीही ग्रॅनाइट लावून, नवीन मार्बल लावून तुमचं किचन चांगलं करू शकतो. हो. पण असलेल्या गोष्टीत किचन चांगलं करण्यासाठी, कमी पैशात करण्यासाठी आणि कमी वेळेत करण्यासाठी तुम्हाला युक्ती वापरली पाहिजे. आता आम्ही जेव्हा केलं 48 वर्षापूर्वी ते हॉटेल, मला जे मिळालं, मला वापी कुठे आहे माहिती नव्हतं, जायचं कसं माहिती नव्हतं. दुसऱ्या दिवशी फक्त 4 हाफ पॅन्ट, 4 टी शर्ट आणि एक टॉवेल, रुमाल जो आंघोळीचा घेऊन मी गेलो. तिथे बघितल्यावर माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की इथे विठ्ठल कामत रेस्टॉरंट चालू करायचं आणि दुसरं लोकांना काय काय पाहिजे त्या सोयी द्यायच्या. आणि हे मी पहिल्या दिवशी फक्त रेस्टॉरंट, पण नंतर मला कळलं की इकडची काही माणसं जी टॉप लेवलची आहेत ते नेहमी मुंबईला आणि फॉरेनला जातात, म्हणून मी तिथे स्टीम बाथ केलं. स्टीम वापी इंडस्ट्रीचं मीटिंग स्टीम रूम मध्ये व्हायची. बाहेर एक माईक होता आणि तिथे एक मनुष्य लिहून घ्यायचा, बाकी माणसं आप काम करते करते वजन भी कम करो, आणि मग डबल जेवायची ही गोष्ट वेगळी. कळलं का? तसं पहिलं. दुसरं, मी तिथे कमी खर्चात, म्हणजे ह्याचं झालं कसं की माझ्याकडे पैसे कमी होते आणि वडिलांना मी सांगितलं मला आता पैसे काही नको, मी बघून येतो. पण बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की नाही, आता परत हे तर असा मौका मिळणारच नाही. पहिलं तर हायवेवरती हॉटेल होतं. दुसरं, महाराष्ट्राच्या बॉर्डर पासून 26 किलोमीटर दूर होतं. तिसरं, भारतातल्या बेस्ट इंडस्ट्रीज त्या वापी आणि सिल्वासा बेल्ट मध्ये होत्या. चौथं आणि सर्वात महत्वाचं की इकडे जो हॉटेलला स्कोप होता, 5 एकर जागा होती. एवढी जागा आम्ही कुठे बघितलीच नाही. तर जेव्हा सगळं असतं तेव्हा मी काय केलं, पहिलं की गिरायकाला थांबवता कसे. सी, इम्पॉर्टंट इज हाऊ टू स्टॉप द कस्टमर. कस्टमरची जी सायकोलॉजी असते ती नेहमी बघावी. तर मी माझ्या मित्रांच्या गाड्या आणि भाड्याच्या गाड्या आणल्या आणि असं पार्किंग केलं कामत रेस्टॉरंट, आणि त्याच्या आधी 20 किलोमीटरवरती साधा बोर्ड लावला, कामत रेस्टॉरंट 20 किलोमीटर, द क्लीनेस्ट टॉयलेट ऑन हायवे. बाकी काय विकतो काही नाही. तर बाई क्लीनेस्ट टॉयलेट बघितलं, जाने का उधर. म्हणजे 2 ड्रायव्हर मला म्हणाले, साहब आपका बाथरूम इतना क्लीन रहता है, इधर आके हलका होने का मन होता है. दॅट इज अ पावती. दुसरं, बाई थांबली, आली का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ती आतमध्ये आल्यावरती चांगली फणी आणि त्यामध्ये डेटॉलची बाटली शेजारी आणि डेटॉल घातलेलं थोडं. प्रत्येक वेळी तिने कोंब केल्यावर तिच्या समोरच ट्रेनिंग केलं होतं बाईला की सगळं पाणी काढायचं, हे कराय. काय करतेस तू? साहब ने बोला हर एक आदमी के लिए नया डेटॉल का कंगी रखने का. आणि ती जाताना त्याच्यावर कामच म्हणून नाव लिहिलं होतं. तेव्हा ती कंगी 50 पैशाला मिळत होती. माझा खर्च किती? 50 पैसे. तो डेटॉल थांबायचं. पण आतमध्ये तेव्हा रोड एवढे वाईट होते, तेव्हा सिंगल रोड असायचा आणि दुसऱ्या बाजूला रोड खडबडीत बाजूला, ह्या बाजूला. तर जर समोरून ट्रक आला तर तुमची गाडी जाते. फियाट आणि एम्बेसेडर गाड्या, साडीवाल्या बायांच्या साड्या बाहेर यायच्या. तर साडीवाल्याच्या बाई, ह्या बाईला शिकवलं होतं की मॅडम आप अपना साडी ठीक करके बाहेर जाओ. आता याच्यावरती पुढे बघा बिझनेस. तिने जसं असं केलं तर तो ऑर्डर घेणार आहे त्याला बघायचा, ही आली म्हणजे ही बाई साडी ठीक करते. कुठली बाई जगातली साडी ठीक करायला लागली तर तिला मिनिमम 5 ते 10 मिनिटं लागतात, मिनिमम. तर ती जशी साडी ठीक करायला लागली, हा वेटर
त्यांच्या नवऱ्याकडे जायचा आणि सांगायचं सर क्या दो, नहीं मैडम को आने दो. तर मॅडम 5-10 मिनिट नहीं आएगा साहब. क्यों? हमारा टॉयलेट ही ऐसा है, नहीं आएगा. तर तो म्हणायचा की तुमको हमारा औरत का क्या मालूम है, वो आएगा हमको जाने का है. तर साहब आप जो ऑर्डर मंगाएंगे 5 मिनट में खाएंगे वो फ्री. तर तो अदाशासारखा 2-3 आयटम मागायचा आणि ह्याची बायको काही झालं तरी 5 मिनिटात येत नव्हती. आणि एक आयडिया होती, समजा 4 मिनिटं झाली असे आम्ही 2 माणसांना नेहमी बाहेर गेलं तर सोडायचो आणि लगेच त्याला फ्री आयटम फ्री म्हणून. यात काय होतं, बायको म्हणते तुला फ्री का दिलं, तू आधी मागवलं, मला पण मागव आता. सेल ऑटोमॅटिक व्हायचा. बरोबर. पण सगळ्यात हुशारी होती ही बाई त्यांना मॅडमला सांगायची, मॅडम पीछे से मैं आपका साडी ठीक करते. आणि ते बाईला, आणि मिरर एवढी मोठी मिरर असल्यामुळे एका वेळी 2-3 बाई ठीक करतायत. बाईच्या बाजूला बाई उभी असली तर कॉम्पिटिशन चालू झाली, तर तिथे असा पदर घेतला ती काढते आणि आपला पण असाच घेते. असं व्हायचं सगळं. म्हणजे माझ्या मित्राच्या बायका ज्यांना मी राहायला बोलवलं तिथे, काय होतं, सुरुवातीला तिथे कोण फॅमिली येत नव्हते. सिटीच्या बाहेर 3 किलोमीटर होतं. पण म्हणून फॅमिली यावी म्हणून मी काही मित्रांना बोलवायचो, त्यांच्याबरोबर बसायचो रात्री काम करताना भेंड्या. तेव्हा मी सकाळी 5:30 ते रात्री 11 पर्यंत काम करायचो. फक्त आमचे मित्र वगैरे आले तर. पण सगळ्यात महत्वाचं काय, वी स्टार्टेड ट्रेनिंग एव्हरीवन. आणि नंतर ट्रेनर ट्रेन द ट्रेनर ही जी सिस्टम जी आहे मी आमच्याकडे आणली. म्हणजे बाहेरचा ट्रेनर येण्यापेक्षा आतला मनुष्य ट्रेनर झाला आणि त्याने दुसऱ्याला ट्रेन केलं. मी तुम्हाला सुपरवायझर ट्रेन केलं तर तू असिस्टंट मॅनेजर होणार. तू असिस्टंट मॅनेजर झाला तर मॅनेजर होणार. माझं नवीन दुकान चालू होतं तिथे तू जाणार. त्यामुळे त्याला मोटिवेशन होतं शिकायचं. आणि मोटिवेशन इज द ओनली थिंग विच कॅन प्रॉस्पर. ऍब्सोल्युटली. आणि हे मालकाला जमलं पाहिजे. आता काल माझं जे हॉटेल आता नवीन आम्ही ह्याला जामनगरला केलं, भावनगरला होतं. त्या भावनगरचा मॅनेजर आला, तो ट्रेनिंग चाललं होतं, मी जाऊन मागे बसलो होतो गपचूप. तर त्याला माहिती नाही की मी मागे बसलोय. पण सगळं झाल्यावरती ट्रेनरने कम्प्लीट हॉटेलची माहिती दिली आणि झाल्यावर मी आलो, म्हणजे एक्सक्यूज मी, लेट अस गिव्ह अ बिग क्लॅप टू. त्यांनी काय काय सांगितलं ते सांगितलं आणि चूक काय सांगितलं 3, की आपलं जे हे मॅन्युअल आहे आणि दाखवतो आपण, हे जुनं आहे. तिथे लिहिलं आहे ₹7.80 युनिटला खर्च करतो. आज महाराष्ट्र गव्हर्नमेंट 14 रुपये घेते पर युनिट. म्हटलं ते घाल तिथे. आणि बाकीच्यांना सांगितलं तुमचं लक्ष असंच पाहिजे की बाबा परिस्थिती, सध्या परिस्थिती काय. तर ह्या अशा हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही नवी चालू करतो, पहिले माणसाला हसणं आलं पाहिजे. तुमचं किती दुःख तुम्ही तुमच्या गिरायकावर सोपवलं तर ते गिरायकाला आदरातिथ्य बरोबर होत नाही. आणि दुसरं, जो काम करतो त्याला गिरायक ओळखता आलं पाहिजे. म्हणजे साहेब आले, तुम्ही आलात, मॅडम आता मला माहिती आहे तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट आहात, तुमचा चेहरा बरोबर ब्लॅक अँड व्हाईट आहे, ते मी लक्षात ठेवणार, कळलं का. आता त्यानंतर मला तुमचं नाव, अरे शरद पवारांच्या बायकोचं नाव प्रतिभा आहे, ही प्रतिभा आली, कळलं का. आणि अशा लोकांकडे मी कधी कधी असं करतो, अप्सरा आली, असं प्रतिभा आली, झाली प्रतिभा आली. आणि अशा बायकांना मी जेव्हा म्हणतो तेव्हा त्या बायका आल्या का म्हणतात प्रतिभा आली, बाईचा मूड चांगला होतो. हे काय, कस्टमरला इडली वड्या बरोबर आणि तुम्ही एक्स्ट्रा काय देता. इट्स इज कस्टमर इज वेटिंग, व्हॉट एक्स्ट्रा यू आर गिव्हिंग. आता काय केलं तिथे, मी जर्मनीवरनं हे वायपर आणले. ते वायपर आम्ही क्लीन करायचो गाडीचं पूर्ण, म्हणजे विंडशिल्ड बरोबर. पण मी एक आयडिया करायचो, ड्रायव्हरचं आधी नाही करायचं, को ड्रायव्हरचं बाजूचं करायचं. आणि तो जसा गाडीत बसला, आला बाथरूमला गेला आणि गाडीत बसला, काही नाही घेतलं तर तेवढ्यात तोच करायचा. को ड्रायव्हर सांगतो क्या यार क्लीन दिखता है, किधर दिखता है, मेरे को नहीं दिखता है. मग तो या बाजूला येऊन बघतो, अरे एकदम क्लीन आहे. आणि त्याला जायचा वलसाड किंवा अहमदाबादला, तर तो म्हणायचा इधर आओ,
जरा इसका क्लीन करो. साहब 7 मिनिट लगेगा, आप जरा अंदर एक चाय पिओ, मैं करके आता तब तक. झालं, चहा विकला गेला. बरोबर. आणि चहा बरोबर नुसता चहा नाही, गेलं का आमचा विठ्ठल वडा आहे, तो सांगतो साहब एक वडा आप इसके साथ खाओ, मैं सिंगल देते आपको, पैसा मत दो. काय काय द्यायचा? सिंगल. हो, प्रसाद पण ना कमी देतात म्हणून तो आवडतो. खरंय. एवढा जर प्रसाद तुम्ही दिला तो कोणाला तो आवडणार अपचन नाही. होईल. हो, सिंगल दिला त्याला, खाल्ला, एक काम करो और एक लेके आओ यार, अच्छा आहे, कळलं का? असं करत तो त्याचा काय होतं, मल्टिपल ऍडव्हर्टाइजमेंट करण्याचा तो हेतू असतो. जेव्हा तुम्ही त्याला सिंगल देता, तो બરોડાલા પોતલા सांगता, अरे यार વચ્ચે એક હોટલ છે એમાં શું યાર વડો હતો, સિંગલ ખાધો પછી એક પ્લેટ મંગાવ્યો, સિંગલના પૈસા નહીં લીધા એને, કયું છે કામત હોટેલ. असं तर जेव्हा तुम्ही स्वतःचं बिगुल वाजवता ना तेव्हा एकदाच ऐकता, पण दुसरा तुमच्याबद्दल बोलला तर इट appears 40 टाइम्स मोर. खरंय. आणि हेच महत्वाचं असतं. पण हे सगळं तुम्ही त्या हॉटेलचा अनुभव घेऊन तुमच्या सगळ्या युक्त्या वापरून आलात परत मुंबईमध्ये हो आणि मग सुरूच झालात हॉटेल व्यवसायामध्ये. हो. मग शिक्षणाचं काय केलं पुढे? नाही, पुढे शिक्षण शिक्षण चालू असं आहे. हे डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणजे काय 3 वर्षाचा कोर्स असतो. हो, आणि त्यावेळी ट्रेनिंग चालू होतं, त्यामुळे ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये मी ते केलं आणि मग पार्ट टाइम सत्कारला जायला लागलो कॉलेज नंतर. आणि हळूहळू आयडिया, सक्सेस ब्रिंग सक्सेस. हो, तर इकडचा सक्सेस बघून मी काम करताना पण शिक्षणात मी टेक्निकल स्कूलला होतो रॉबर्ट मनीमध्ये, आणि मी ढ होतो आणि मी फार हुशार पण नव्हतो, आपलं मधले होतं, इधर से धक्का ठीक आहे. त्यामुळे शिक्षणाचा असा कधी प्रॉब्लेम आला नाही. दुसरं, मी कायम स्टुडंट म्हणून राहिलो आणि तो स्टुडंट राहण्याचा फायदा होतो. समोरचा मनुष्य तुम्हाला नवीन काहीतरी शिकून जातो. तुम्ही प्रत्येक वेळी एकच हे केलं तर काही नाही. तिसरं, माझे आजोबा, मला जास्त वडिलांबरोबर काम करायला मिळालं नाही. वडिलांना मी फार घाबरायचो. वडील मुंबईत असले तर मी ठाण्याला असायचो, ते ठाण्याला आले का मी मुंबईला यायचो. कारण त्यावेळचा धाक दरारा वेगळा होता. आताची मुलं लकी आहे, आता मुलं माझे मित्रच आहेत. मी त्यांना सांगतो, बाबा चॉईस इज युअर्स, यू टेल मी व्हॉट यू वॉन्ट. याचा अर्थ सरेंडर नाही. पण आता शर्ट पॅन्ट काय घालायचं, मी त्यांना कुठला घालू, काय करू रे. सो दे फील गुड, आय एम हॅपी. मुलांना आणि बायकोला कसं, किंवा आपल्या कंपॅनियनला, बायका असेल तर पुरुषाला कसं खुश ठेवायचं, काय सॅक्रिफाइस इज वन वर्ड. काय तो शर्टऐवजी हा घातला, काय फरकच पडत नाही. पण यू हॅव युज्ड व्हॉट शी लाईक्स, शी फील्स हॅपी. आणि त्यातच कुठे प्रोग्राम असं सांगता, बघ तुझ्या शर्टमध्ये फोटो आला, रिकॉल व्हॅल्यू. खरंय. कळलं का? तर या गोष्टी करत गेलो. नंतर सम्राट केलं. सम्राटमध्ये आम्ही काय मॅडम, कुठलंही हॉटेल करताना नावामध्ये सगळं काय असतं. बरोबर. तर सत्कार इज परफेक्ट नेम. हो, सम्राट, आइए सम्राट, चलिए सम्राट, खाने को. पंच लाईन इज व्हेरी पंचलाईन. खरंय. आता जादवगडला आम्ही फोर्ट जादवगड, लढ झगड आगे बढ़. खरंय. तर ऑर्किड, फ्रेंडली, इको फ्रेंडली. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या एका लाईन मध्ये तुम्हाला कळतं हे काय, आपण कुठे चाललोय. त्या पंचलाईनमुळे यू नो एक्झॅक्टली कुठे चाललोय, काय आहे, हे फार महत्वाचं असतं. तर त्याप्रमाणे पंचलाईन वापरायला सुरुवात केली. कामत ब्रँड सगळीकडे नेला. मग आमच्या इथे पहिलं होतं ट्रेनचं ट्रेनर, मग बाहेरच्याने ट्रेनर मागवायला लागलो. म्हणजे ताज आणि ओबेरॉयचे म्हणजे काम करणारे त्यांना 2-2 तास बोलवायचे होते आणि त्यांना पैसे द्यायचे आणि आपल्यात इम्प्रूव्हमेंट करत गेलो. आणि जेवढी इम्प्रूव्हमेंट झाली, स्टाफची इम्प्रूव्हमेंट झाली, आमची झाली, तर त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. मग मग एवढंच, अगर देखना है तुम्हें हमारे उड़ने का अंदाज, तो आसमान को कह दे और ऊंचा हो जाए, और ऊंचा हो जाए, और ऊंचा हो जाए. चॅलेंज घ्यायची सवय लागली. कधी कधी एंड न बघता चॅलेंज घेतला, ते पण चुकीचं होतं. त्यामुळे हे जी गोष्ट आहे, आता तुम्ही एनडी स्टुडिओ बद्दल बोललात, हो, मी त्याला सांगितलं तू बाहेर येशील 101% मी काढून देतो.
पण त्याचा एकच नाही नाही, आमची पूर्वजांची जागा आहे, मी काय असतं, मी त्याला पूर्ण जागा विकायला सांगितलीच नाही. त्याची 80-84 एकर 85 एकर जागा आहे, 4 तुकडे केले. 2 माणसं माझ्या माहितीची आहेत, त्यांना पाहिजे होते. ह्याच्याकडे 40 एकर विकून 45 राहिली असती. 40 एकरमध्ये ते पैसे बँकेला तुम्ही दिले. बँक काय बघते, तुम्ही माझे पैसे देता का, बरोबर. किती देता ते बघत नाही. तुमचा उद्देश काय आहे, बुडवायचे नाही. तर बँक तुम्हाला मदत करते. मला पण बँकेने मदत केली. आणि 5 स्टार हॉटेल तुम्ही राजवाडे किंवा तुमच्याकडे पॉवर अनलिमिटेड पाहिजे, ज्यात येते तुम्हाला माहिती आहे, ते असाल तर करू शकता. माझ्यासारखा साधा मनुष्य 5 स्टार हॉटेल करूच शकणार नाही. बँकेने मदत केली. मी बँकेचे पैसे वापरले. मी मर्सिडीज गाडी नाही घेतली, गाडीच घेतली नाही. ते वापरले पाहिजे. तुम्ही ज्यासाठी पैसे घेता त्याला वापरा, म्हणजे तुम्हाला नुकसान होणार नाही. आणि दुसरं मी सांगू इच्छितो की कुशनिंग ठेवा. तुम्हाला वाटतं की 5 महिन्यात किंवा 6 महिन्यात तुमचं रेस्टॉरंट चालू होईल ना, मग 8 महिने ठेवा. ते 3 महिने एक्स्ट्रा असलेले हे तुम्ही बँकेला इंटरेस्ट द्यायला सुरुवात करा. आता मी सुरुवातीला 22% बँकेचं लोन घेतलं होतं. आज 9% बँक मला पाहिजे तेवढे पैसे देतात. हा चमत्कार नाहीये, हा काय तुमची हॅबिट. तुम्ही जेव्हा बँकेला कॉन्फिडन्स देता की नाही बाबा मनुष्य असं आहे, बँक गिव्स यू. नाही गेले तर लोक देतात. आज काय, यू आर अ ब्रँड. तुम्ही कोणाकडेही गेलात, एंजल इन्व्हेस्टर आहे, लोक आहेत, ते तुम्हाला देतात. आणि आजकाल ना मुलांना तुम्हाला प्रॉब्लेम नाहीच आहे का. आज शेअर मार्केटमध्ये अशा ठिकाणी पण तुमचं केलेलं काम परफेक्ट पॅकेजिंग करून तुम्ही दाखवलं पाहिजे. त्याचं प्रोसिजर काय आहे, एंड काय आहे. अँड लक्षात ठेवा, कुठलाही बिझनेस करताना सी द एंड इन द बिगिनिंग. हे जेव्हा तुम्ही बघता एंड इन द बिगिनिंग, मग तुम्हाला कळतं की मी इकडनं नाशिकला जाणार आहे ना, मध्ये घाट येणार आहे, हे असं असं होणार आहे. मग यू आर प्रिपेअर्ड. त्याप्रमाणे करायला. मग तुम्ही ऑर्किडचं स्वप्न कधी बघितलं पहिलं, की मला ऑर्किड हे नाव पण खूप युनिक वेगळं होतं आणि एक हे करत गेलात. बरं, मध्ये तुम्हाला अडचणी आल्या नाही असं नाही, तुमचं हॉटेल सुद्धा तुम्ही पुष्कळ तयारी करून आल्या तो. वा, शाबास, बोला. तर मध्ये तुम्हाला अडचणी आल्या, मग हॉटेलमध्ये फसवणूक झाली, तरीही फसलो तरी पुन्हा उभं राहायचं, हरायची वेळ वाटते तरी पुन्हा उभं राहायचं. हो, असं आहे. फसलो रुसलो म्हणून चालत नाही. दुसरं, ज्या माणसाने फसवलं तो म्हणतो मी फसवलं नाहीच ना, तुम्ही फसला. त्यामुळे कुठल्या व्यक्तीशी व्यवहार करायचा, व्यक्ती चोर असेल तर आधी तुम्हाला ओळखता येतं. तुम्ही त्याच्याबरोबर पत्ते खेळा, जो पत्त्यात लबाडी करतो. तुम्ही त्याच्याबरोबर प्रवास करा, तो प्रवासात लबाडी करतो. बरोबर. जर आपण ठरवलं 4 लोकांनी की आपण डच सिस्टम करायची. डच सिस्टम म्हणजे जे काही येईल त्याचे अर्धे पैसे वाटून घ्यायचे. आमच्या एका मित्राची बायको म्हणे, अरे तुम्ही तर कॉस्टली मागवता, आम्ही साधं खातो. तर मी म्हटलं यांच्याबरोबर परत कधी जायचं नाही. तिला माझ्याकडे तिने फार मोठा बिझनेसचं प्रपोजल आणलं, पैसे घालणार होते म्हणून नाही. लहान गोष्टीवरनं तुम्हाला सुतावरून भाताची परीक्षा, तसं आहे. तर ते काय आहे, तुम्ही फसवलं म्हणजे कोणी, तुम्ही त्यांना चान्स दिला, ते चान्स देऊच नका ना पहिलं. आणि जी व्यक्ती ज्याला त्याग माहिती नाही त्याच्याबरोबर बिझनेस करू नका. त्या व्यक्तीशी लग्न करू नका. मुलगा मुलगी असले तरी सॅक्रिफाईस ज्या बाईला येतो, सॅक्रिफाईस ज्या माणसाला येतो, तर तो मनुष्य लंबी इनिंग खेळू शकतो आणि व्यवहारात आणि सगळीकडे सक्सेसफुल होऊ शकतो. तुम्ही व्यवसायातलं पण सूत्र सांगताय, त्याबरोबर जीवनाचं पण जे गुपित किंवा गुह्य असतं ना, ते तुमच्याकडून आपोआप कळत जाते. नाही, हे तुम्हाला बघून सांगतोय मी. काय असतं, इंटरव्ह्यू घेणारा कोण आहे. तुम्ही कसा इंटरव्ह्यू आता घेताय आणि तुम्ही वाचलाय, संत्र घेतलं, वर साल काढली, साल काढल्यावरती सफेद धागे दोरे बाहेर काढले, मग एक पाक त्याची घेतली, त्याच्यातनं आधी बी बाहेर काढली, बी काढल्यावरती सगळी बाहेर काढून मग ती इथे ठेवली आणि त्याचा ज्यूस केला. तर तुमची इंटरव्ह्यू घ्यायची तुमची एक आणि मिस्टर वागळे
त्या माणसाने फार चांगला इंटरव्ह्यू घेतला. मला कळलं त्याने, म्हणजे डिटेलमध्ये जसं तुम्ही मला विचारता ना, यू टेकन मी बॅक मेमरी लेन. आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा हे मुलांनी शिकलं पाहिजे आणि काय म्हणता? मुलींनी पण शिकलं. पण पुढे आणि एक आहे इम्पॉर्टंट, जो इंटरव्ह्यू घेतो त्याने अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यातल्या ज्याच्यामध्ये जीवनात चेंज होईल, टर्निंग पॉईंट. तुम्ही आता टर्निंग पॉईंट सगळे घेतात बोला. ऑर्किड पर्यंत पुन्हा यायचं मला, हा, की ऑर्किड- तुम्ही ते स्वप्न कसं पाहिलं, म्हणजे हे नाव कसं सुचलं? कारण सगळ्या ह्याला काहीतरी एक घडतं, कारण घडतं. त्याचं एक नाही 3 कारण आहे ऑर्किड बर. काय. पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा खंडाळ्याला हॉटेल चालवत होतो तेव्हा मी माझ्या कार्डामध्ये जे आता आहे, हम्म, हे कार्डामध्ये बघा बी आहे. हम्म, तुम्ही उघडा, ही बी आहे. आता ही बी काय आहे, ही आता तुळशीची बी आहे. बर. तुळशीमुळे काय होतं, वातावरण शुद्ध होतं. पण सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही घरी तुळशी लावता, वा. बघा काढा, हे घरी उघडू नका, आता ते पडेल आहे, होय. उघडी आहे. घरी जाऊन आता बघणार ही आहे. घरी जाऊन तुम्ही लावा होय. आणि रोज त्याच्यातले 5 पानं खा, हम्म, तर तुमचं ब्लड प्युरिफाय होईल. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या नर्व्स मध्ये गेल्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह राहाल. घरी तुळशीचा प्लांट असल्यामुळे वातावरण स्वच्छ होईल. आणि चौथं, तुम्हाला विठ्ठल कामाची आठवण येईल. दररोज काय सकाळी. पाहिजे, रिकॉल व्हॅल्यू, आठवण येणं फार महत्वाचं धंद्यासाठी. आणि अशामुळे जो तसे ज्योत लगाते चलो, पेड़ों की संख्या बढ़ाते चलो, क्या बात. लावत जातील लोक बोला. तर ऑर्किड हे नाव का, हम्म, तर पहिलं मला एन्व्हायरमेंटल फ्रेंडली हॉटेल करायचं. हम्म, हम्म, कोणी ऐकलं नव्हतं. मिस्टर रिबेरो आमचे जे म्हणजे त्यावेळी ऍडिशनल कमिशनर होते आणि त्यानंतर कमिशनर झाले. मला म्हणाले, ए विठ्ठल, व्हॉट आर यू डुईंग, यू फुलिंग पीपल. म्हटलं व्हॉट इज इट, व्हॉट इज दिस आयडिया, हाऊ कॅन देअर बी इको फ्रेंडली हॉटेल. म्हटलं सर, काइंडली कम visit us, and if you're sure then you can speak, but I want you to come. मग ते चालले होते अमेरिकेला. मी ती अपॉर्च्युनिटी घेतली. रिबेरो साहेब आणि त्यांचे मिसेस फार चांगल्या, मेलवा मॅडम. हम्म. तर त्या गेले, आले आमच्याकडे आणि रात्री 2 वाजता त्यांना जायचं होतं. 6:30-7 आले. तर त्यांना माझा एक टीम मेंबर मुलगी घेऊन गेली. त्यांना अख्खं हॉटेल दाखवलं. 1 तासाने आले. I must congratulate you. You are not fooling people. This is a real thing. And this girl, she showed me everything. म्हटलं सर, what you have seen is only half. Because I have to take you to engineering room. कारण आम्ही 99 बदल केले इंडस्ट्रीमध्ये. हम्म, हम्म, आणि ते बदल का, तर पहिलं मी जो मुद्दा घेतला होता वेस्टेज. तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये काय झालंय, जसं लग्नाला, आजकाल लग्नाला लोक वेस्ट करण्यात, आणि अमेरिकेची लोक पण वेस्ट करण्यात धन्यता मानतात. त्यांची कुठलीही प्लेट जी आहे ती अशी लहान नसते. हम्म. जॅपनीज लोकांची लहान, चायनीज लोकांची लहान, म्हणजे अशी मोठी. आणि अर्धा फेकलं तर तो स्वतःला धन्य समजतो. ते आपल्याकडे चालणार नाही आणि आमच्या घरी चालत नव्हतं. तर पहिलं वेस्टेज कमी. दुसरं अँबियन्स, ग्रीन, सगळं. हम्म. स्टाफ पण घेताना पण अशीच माणसं घेतली, लाईक माइंडेड पीपल, की जे मानायचे की नाही आम्हाला वातावरणाचा समतोल राखवायचा आहे. ह्याचं प्रिन्सिपल काय केलं, की द मदर अर्थ इज लोन टू अस बाय अवर एन्सेस्टर. इट इज अवर ड्युटी टू हँड ओव्हर इन अ बेटर कंडिशन टू द नेक्स्ट जनरेशन. आणि ते करायचं काम मी आता करतोय. मी सगळ्यांना तयार करतोय. काल मी जवळजवळ 150 लोकांना बोलवलं, वेगवेगळ्या शाळेची लोक. कारण आमच्या प्रत्येक, आता नवीन एक मी करतोय, मुंबईचं टेम्परेचर माझ्या लक्षात आलं 1 ते 1.5% मी कमी होईल असं. तर प्रत्येक टेरेसवरती बगीचा करायचा, जो आम्ही केला आहे. तिथे काकडी, गाजर वगैरे येते आणि तिकडच्या बायकांना आम्ही शिकवतो की असं. आणि त्यांचं वेस्टेज जे आहे तेच, नवीन कुठलं त्याला मॅन्युअर आणायची जरूर नाही. आणि हे आम्ही बायकांना सगळ्या सोसायटीमध्ये करतोय. आता मला मंदिर बांधायचं नाही, मला मस्जिद बांधायची नाही,
मला काही करायचं नाही. मला फक्त लोकांचं दुःख हलकं करायचं आहे, त्यांना फॅसिलिटी द्यायची आहे, पुढच्या जनरेशनला द्यायचं आहे, कारण मला रेडीमेड मिळालंय. सो आय वॉन्ट टू गिव्ह इट बॅक. ते म्हणतायत रेडीमेड मिळालंय, हा त्यांचा एक खूप विनयशीलपणा आहे. खरं म्हणजे खूप संकटांमधनं गेले. तुमची गाडी अशी अनेक वेळा टनेलमधनं गेली आणि तुम्हालाही असं वाटलं, जे बाकीच्या लोकांना कधीतरी वाटलं होतं, की हे आयुष्य यापुढे ओझं बाळगू नाही शकत मी. हे खरं आहे. आणि ते ओझं बाळगू नाही शकत असं वाटत असताना तुम्ही कुठून तरी प्रेरणा घेतली, दृष्टी होती. हो, मी माझ्या एका मित्राकडे गेलो. काय झालं की आमच्या घरच्याच एका माणसाने बाहेरच्या व्यक्तीला आणि त्याच्याबरोबर आमचा चार्टर्ड अकाउंटंट एकत्र झाला, तर सिंगापूरवरनं बाहेर आणला आणि वडिलांना सांगितलं की हे काही शक्य होणार नाही. वडील मला म्हणाले, तू आकाशाला ठिगळ लावतोयस. आकाशाला ठिगळ लावतोय हे म्हटल्यावरती आता काय, तर म्हणाले हे शक्य नाही आपल्याने. आणि त्यांनी एक गिऱ्हाईक आणला. त्याच्याने मला समजवलं कसं वडिलांनी, तू विकून टाक, तुला 5 स्टेटस किंवा 5 सम्राट करता येतील. म्हटलं मला 5 स्टेटस 5 सम्राट करायचे नाही. 5 आवळे आणि 1 आपला रत्नागिरी आंबा एक होऊ शकत नाही असं मी. वडील म्हणाले, तू पावसाळे जास्त पाहिले का? मी म्हटलं ठीक आहे, मी करतो, मी जरूर विकतो, देतो. मला तुम्ही फक्त आणि 3 महिने द्या. 3 महिन्यात काय चमत्कार होणार आहे? चमत्कार काय असतो हे तुम्हाला सांगतो. जेव्हा एखादा व्यक्ती एक्सपेक्ट करते की तुम्ही आता इंटरव्ह्यू घेणार आहे, तर काय इंटरव्ह्यू आहे, नॉर्मल असं आहे. आता तुम्ही जसं खोदून खोदून विचारतात, जसं संत्र सोलतात, तसं केल्यावरती वाटतं चमत्कार, बाईने वेगळं काही केलं. तसं मी मराठी मनुष्य, मराठी लोकांना त्यावेळेस जेवढी मालकाण होती पूर्वीची, ती प्रायव्हेट ओनर सांगायचे, हे तुम लोग घाटी लोक का काम नाही आहे. असे जे लोक सांगणार. त्यात मोठा एक बिल्डर होता, तो आला माझ्याकडे, तो म्हणाला, कामत तुम जिंदगी में नहीं कर सकता ये हॉटेल. आणि त्याच्याबरोबर त्याचा चोपडा म्हणून मॅनेजर होता. तो म्हणाला, मिस्टर कामत, इट्स इझी टू रन अ रेस्टॉरंट, बट टू रन अ 5 स्टार हॉटेल इज व्हेरी डिफिकल्ट. म्हटलं, डू यू हॅव 5 स्टार हॉटेल? 2. म्हटलं, गिव्ह इट टू मी, आय रन इट. हे का सांगितलं? मॅनेजमेंट म्हणजे काय? युअर बिझनेस शुड रन इन युअर ॲब्सेन्स ॲज इफ यू आर प्रेझेंट. And I do that. देवाने आईला का केलं? देव सगळीकडे पोचत नाही, म्हणून आया निर्माण केल्या. जर आया निर्माण करू शकल्या आणि त्या आया प्रत्येक मुलाला सांभाळताय, तसं मॅनेजमेंट केली पाहिजे. तर ही मॅनेजमेंट करताना तुम्हाला सिस्टम, प्रोसिजर आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन पाहिजे. आणि ही मी जे ऑर्किड नाव ठेवायचं कारण, सगळ्या एअरपोर्टवरती ऑर्किड लाऊंज आहेत जगात. आणि माझ्यावर मी सिंगापूरला 4 रेस्टॉरंट ओपन केली. आता बंद केली कोविडमध्ये. सिंगापूरला कोविड 24 ते 26 महिने चालला. तुम्ही भाड्याचे 26 महिने भाडं भरणं इम्पॉसिबल. ते पण फॉरेन एक्सचेंज मध्ये फार डिफिकल्ट. त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आणि आता त्यांचे पण रूल बदललेले आहेत की आता तुम्हाला एका शेफसाठी तुम्हाला जी फी भरावी लागते, त्यात तुम्ही इडली विकू शकत नाही, तुम्हाला हॅम्बर्गरच विकलं पाहिजे. कारण इडलीची तिथे आमची किंमत फक्त $1.50 आणि $2 होती आणि हॅम्बर्गर आहे $5. त्यामुळे होऊ शकत नाही. त्यामुळे ठीक आहे. तर ते नाव ठेवलं का, तर मला फुलाचं नाव पाहिजे होतं. मला कोणी म्हणजे, आणि माझं हे आवडतं फुल आहे. त्याच्या आधी मला कोणी डॅफोडिलिस, मला एवढं नको मोठं नाव की काय लिहिलंय खाली. हो, तर ते होतं. आणि मला 5-6 अक्षराचंच नाव पाहिजे होतं. त्यामुळे मी ते ऑर्किड ठेवलं. आणि ऑर्किडमध्ये 1100 जाती आहेत. किती? 1100 जाती आहे. आतापर्यंत मी 636 हॉटेलवरती काम केलंय. बापरे. तर आता 1100 गाठी दिवस. माझी स्वतःची नाही आहेत, सगळ्यांसाठी कन्सल्टंट म्हणून. जगभर मी कन्सल्टंट म्हणून हॉटेल करतो. आणि मी जेव्हा हॉटेल करतो त्या त्यांचा 15 ते 20% खर्च कमी होतो. 1.5 वर्षाचं हॉटेल मी 14 महिन्यात किंवा 13 महिन्यात करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा प्रॉफिट आहे तो मी वाढवून देतो. त्यामुळे लोक माझ्याकडे येतात. मग आता ऑर्किडची चेन जी आहे
ती किती मोठी आहे आणि तुम्ही पुढे काय बघताय? आता मोठी म्हणून बरं झालं तुम्ही आताच विचारलं, पण मोठी किती आहे ते मी तुम्हाला सांगण्यापेक्षा हम्म. आता आमच्याकडे 4,500 लोक काम करतायत. बापरे. मग तुम्ही बघा किती मोठी आहे. हम्म. आणि 7 हॉटेलचं काम चालू आहे वेगवेगळ्या ठिकाणी. नाशिकला कुंभमेळा येत आहे तिथे चालू आहे. नंतर हे जे मध्य प्रदेशमध्ये आपले महाराजा सिंधिया आहेत ते इंदोर, आ? ग्वालियर. ग्वालियर ग्वालियर. ग्वालियरला 5 स्टार हॉटेल होत आहे. होय. ह्याला ओडिसामध्ये आमचे 4 आहेत. आता हा. 500 250 रूमचं हम्म, हम्म, पुरीला हॉटेल होत आहे नवीन. नंतर इथे आपल्या भावनगरला होत आहे हम्म. आणि जामनगर आहे चालू झालंय. असं बघायला कोविड नंतर मी जवळजवळ 15 का 16 हॉटेल केली. मी मोजत नाही, हम्म. कारण मोजताना आपण चुकतो, त्यामुळे बुक करत राहायचं, करत. मोजायची नाही. मोजली तर तो एक आहे. दुसरं आता आम्ही 4 स्टार एक ब्रँड केला इरा नावाचा, हम्म. IRA इरा. तर तो ब्रँड म्हणजे सगळ्यांना 5 स्टार परवडत नाही. तर त्यांना तशी फॅसिलिटी, कारण त्यांना काय पाहिजे, त्यांना मोठी लॉबी नको आहे, हम्म. त्यांना रूम चांगली पाहिजे, हम्म. टॉयलेट एक्सलंट पाहिजे आणि जेवण चांगलं पाहिजे. ह्या 3 मी 4 स्टार मध्ये घालतो. आणि इरा ब्रँड हा 16 इरा आहेत. आता वाढतील आणि 25 ते 30 लोक आली आहेत. मी मालकाला बघतो की त्याची थिंकिंग काय आहे. हम्म. जर नुसतं पैसे असेल तर मी करत नाही. मला पैसेवाले नको, मला ते सक्सेसफुल होणारे पाहिजे. तर का अशी माणसं येतात माझ्याकडे. हे वर्षाला 10 येतील, जर खरं येतात 40. त्यातमध्ये मी काही लोकांचं घेत नाही, कारण त्यांची जर थिंकिंग बरोबर नाही, ते जर त्यांच्या माणसांना किंवा मला जर बरोबर वागणूक देत नाही तर माझ्या मॅनेजरला काय वागणूक देतील. तर त्या पुढे आर्ग्युमेंट होणारच. आजच मी अयोध्यामध्ये एक हॉटेल नाही म्हणून सांगितलं. तो म्हणाला क्या है, म्हटलं आप बराबर बात ही नहीं कर सकते हैं हम्म. तो आप होटल क्या चलाएंगे, चलाना तो तुमको है ना. मतलब यही चाहिए था मेरे को, चलाना मुझे है, लेकिन मेरा कोई मालिक कौन है ये पूछेगा और आपका नाम दूंगा तो मेरे को बोलो आप सुनो बराबर, ऐसा बोलना पड़ेगा. अच्छा आपको लगता है मैं इतना गंदा बात करता हूँ. मतलब हाँ साहब, अपनी वाइफ को आप पूछिए, फिर कल मिलना. काय आहे ते, काही लोकांना तो पैसा अचानक आला असतो, त्यांचं काही वेगळं स्टाईल असते, तर ते बोलताना असे बोलतात त्यांच्या धंद्याप्रमाणे किंवा त्या ज्या सिच्युएशन मध्ये आहेत. ते चालत नाही असं. गिराईक इज अ गॉड. तुम्ही त्याला काय हे नाही. एका माणसाने जर मला विचारलं तुम्ही जन्मात चॉकलेट खाल्लंय का, विचारलं मला. बर. कारण माझ्यावर एक लहान मुलगा होता. हम्म. त्याने गिराईकाचं कधी वय आहे ना नसतं. गिराईक मग गिराईक असतो आणि त्याला गिराईक म्हणूनच वापरला. तुम्ही त्याचा गिराईक म्हणूनच रिस्पेक्ट दिला पाहिजे. माझ्या मित्राचा मुलगा इथे बिबेवाडी ते राहतात. त्यांच्या नातवाला 5 वर्षाचा, मी नेहमी जायचो त्यांच्याकडे. रिटायर झाले आणि ते ऑर्किडचं काम चाललं होतं. तर मला FSI काय असतो ते काय माहिती नव्हतं. हॉटेल मी करू शकतो, पण किती FSI मिळतो, काय मिळतो, तर त्या साहेब रिटायर झाले. मी त्यांना ऍडवायझर म्हणून ठेवला आणि त्यांच्याकडे जायचो. पण जाताना मला बघितलं असल से सूद ज्यादा प्यारा होता है. हम्म. तर त्यांना त्या नातवावरती एवढं प्रेम होतं. तर त्या साहेबांना मग काय खुश करणार, साहेबांना बस महिन्याची फी दिली, खुश व्हायचे. जाताना काहीतरी इडली सांबार काय घेऊन जायचो. पण तो नातू म्हटलं त्याला मी एक्लेअर चॉकलेट नेहमी 1 किलो घेऊन जायचो पॅकेट. एक दिवशी मला कळलं की हल्ली गव्हर्नमेंटने IT रूम आहे आणि ह्याचे टॉयलेट फॉर हे फ्री ऑफ FSI केलंय. तर मला कन्फर्मेशन पण पाहिजे होती आणि जर मी करणार असतो तर त्या मध्ये हॉटेलमध्ये करता आली नसती. तर कुठे करू, काय करू, मग तेवढी वायरिंग तिथपर्यंत घेणावी ती परत. आणि टॉयलेट तुम्ही केलं तर तुम्हाला जाणारी लेडी असेल तर तिची सेफ्टी बघावी लागते. हम्म. कारण ड्रायव्हरसाठी किंवा फलाण्यासाठी. आणि आज काही सिटीमध्ये लेडीज ड्रायव्हर आहेत. ते करताना तुम्ही ऑलवेज ते केलंच पाहिजे. सी द एंड इन द बिगिनिंग. की उद्या लेडीज बाई लहान मूल गेलं तर मी साहेबांकडे गेलो की बाबा नुसतं विचारून पॉइंट करू, कुठे मार्क करू. तर वरती गेलो नाही आणि जाताना विसरलो, वरती गेलो. तर अरे या कामत साहेब या म्हटले. मग मी ते प्लॅन उघडला. तेवढ्यात हा 5 वर्षाचा मुलगा आला. माझा चॉकलेट कुठे आहे,
की म्हटलं बाळा देतो हे झाल्यावरती. आजोबा यांचं काम करायचं नाही. झालं. म्हटलं अरे थांब, नाही नाही आजोबा मी बघा. आणि ते कागद काढायला सांगितला. आजोबा म्हणाले जा रे बाबा खाली जाऊन घेऊन ये, लगेच ह्याला द्यावं. चला साहेबांनी रिक्वेस्ट केली, मी काय करू, मी आलो. त्याच्या दुकानाच्या खालीच, बिल्डिंगच्या खालीच दुकान होतं. तिथे गेलो. आज जायच्या आधी 3 पायऱ्या होत्या. पायरी चढायच्या आधी तो म्हणाला हा चोर आहे, याच्याकडे जायचं नाही. मग म्हटलं हा चोर, एवढं मोठं दुकान घालून चोर कसं असेल. म्हटलं नाही तो चोर आहे तर मी सव्वा चोर आहे. नाही तुम्हाला माहिती नाही चोरी करतो, बर. मी बघितलंय. बर, मी म्हटलं बघू आपण जाऊ, जर चोरी केली तर आपण त्याला पकडू. मग आता हात धरून त्याला वरती मी नेला. आम्ही गेलो तर मालक असा पाय वरती करून बसला होता. आता दुकानात पाय वरती करून माणूस बसला म्हणजे त्याला धंद्यात इंटरेस्ट नाही. मग असं म्हणलं हा काय पाहिजे. मग माझ्या लक्षात होतं की त्याचं आधी तिथे दुकान होतं जुनं, तेवढी जागा त्याला मिळाली होती म्हणून ते त्यांनी दुकान टाकलं होतं. झालं. म्हटलं एक्लेअर चॉकलेट. एक्लेअर 1 किलो म्हणजे तुझ्या बापाने कधी 1 किलो खाली होती का, असं होतं ते. थोडक्यात माझ्या गिऱ्हाईकावर तुम्ही अविश्वास करता, मग तुम्ही तो धंदा करू शकत नाही. मी म्हटलं हो. मग त्याने समोर बरणी अशी काढली, कष्टाने उतरला, बरणी काढली आणि एका बाजूला 1 किलो ठेवलं त्याने आणि दुसऱ्या बाजूला ते पॉट असं भांड होतं, त्याच्यामध्ये असं भस्कन ओतली. ती 1.5 किलो दिली. मी बघितलं 1.5 किलो झाला. मग त्याने 100 ग्राम काढली, परत दुसऱ्या वेळी 100 ग्राम काढली. तर ह्या मुलाने माझा हात असा केला. तिसऱ्या वेळी ज्याने त्याने 100 ग्राम काढली तेव्हा तो मुलगा म्हणा अरे नको मी नाही करणार इथे, नको मी तुम्हाला सांगितलं होतं आज असं गळात दाबला इथे का सो म्हटलं दाबला. म्हटलं थांब थांब, नाही मी तुम्हाला सांगणार तुमचं काम कधीच करायचं नाही. अरे कशाला बाबा, माझी वाट लागली. मग मी त्याला सांगितलं साहेब माफ करा. तर त्याने मला सांगितलं तुमच्या बापाने कधी एवढी चॉकलेट खाल्ली होती का, असं मला बोलला तो. पण माझी चूक होती, आम्ही सांगितलं, त्याला त्रास दिला. म्हणलं साहेब कान धरतो, काय धरायचं धरा, चला उतरा. ते दुकान बिबेवाडीत आहे ते. हा तर झालं. मी खाली गेलो, उतरलो, रडायला लागला. म्हटलं एक काम कर बाळा, तुला कुठून घ्यायची आहे ते सांग. ते बघा त्या दुकानात जाऊया. आम्ही गेलो तिकडनं दूर गेलो, थोडंसं चालत चालत गेलो. जसं दुकान बघितलं, लहान दुकान होतं. मनुष्य आम्ही आतमध्ये गेलो. या म्हणाला. म्हटलं मॅनर्स आहेत बाबा याला. मग म्हटलं साहेब एक्लेअर आहे का तुमच्याकडे, 1 किलो पाहिजे. या ना, एक्लेअर आता फार चालतात. वा म्हटलं आता सेल्समनच आहे. आणि त्याने काय केलं, तसंच 1 किलो वजन ठेवलं आणि ह्या बाजूला 800 ग्राम आधी घातलं आणि मग 50, मग 50, मग 50. मुलगा म्हणाला बघा मी तुम्हाला सांगत होतो ना. मी खाली उतरल्यावर काय सांगत होता तू, तो काढत होता, घालत आहे. आणि हे गिऱ्हाईकाला दाखवण्याचं परसेप्शन जे आहे ते फार महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली राईट. मग तुम्हाला ऑर्किड करता करता जाधवगड घ्यावं असं का वाटलं? कारण जाधवगडचा एक छान इतिहास आहे. हो, जाधवगडचे मालक जे आहेत ते पुस्तक वाचून माझ्याकडे, माझं इडली ऑर्किड पुस्तक वाचलं त्यांनी. आणि ते एक डॉक्टर होते, त्या डॉक्टरांनी त्यांना माझ्याकडे आणलं. आणि काही वर्षापूर्वी आम्ही सायकलीवर त्या बाजूला गेलो, तेव्हा मी जे जुने वाडे बघत होतो, तर मी या वाड्यावर गेलो होतो, या गाडीवर. आणि त्यांची आई तिथे पीठ कालवत होती. म्हणजे आता जे बाबा शेठ आहेत त्यांची आजी. आणि मग माझ्या लक्षात आलं, बघितलं हो आपण करू. मला त्या म्युझियमसाठी जागा पाहिजे होती एकदम. आणि दुसरं की पुण्यात माझं बालपण पुण्यात पुष्कळ गेलं. मी सुट्टीत तिथे राहायचो आणि दरवर्षी यायचो पुण्यात. आणि पुण्याची मजा तेव्हा वेगळीच होती. तर हे म्हटलं करायचं असं, तर आम्ही ते घेतलं त्यांच्याकडनं. आणि तसंच्या तसं विटा, तसे दगड, ते सगळे जिथे होते तिकडनं आणले, ते लावले, ते पूर्ववत केलं. करताना एकदा त्यांच्या एका मालकाने
ते गवत जे वाढलं होतं ते म्हणाले थोडे पेटवलं का संपेल, मग ती आग लागली आतमध्ये. हम्म. मग ते आम्ही परत रिनोव्हेशन करून त्याप्रमाणे केलं आणि ते जसं पूर्वी दगड होते ते दगड त्याप्रमाणे सगळं आणून तसे त्यात तसं बांधलं. 2.5 वर्ष लागली मला करायला. तुम्ही जेव्हा खूप म्हणजे उदास होता किंवा कधीतरी, कारण असं होत नाही की नेहमी, बोला. त्यावेळी तुम्ही नेमकं काय करता? कारण मी सांगते की तो लो मोमेंट जेव्हा असतो हो, तेव्हा त्याच्यातनं तुम्ही बाउन्स बॅक होणं हे फार हो. महत्वाचं आहे. अशा पहिलं समजा मी फार उदास असलो तर परत चांगलं गाणं म्हणतो, हरी ओम हरी ओम हरी ओम, विठ्ठला तुला तर वरती जायचंय. किंवा आमच्या ऑर्किडमध्ये 5व्या माळ्यावरती एक जागा आहे. तिथे जर तुम्ही उभा राहिलात आणि खाली फाउंटन पडताना बघितलं, 5व्या माळ्यावर त्या स्पॉटवर उभा राहिलात आणि जर असं म्हटलं, अजनबी के तू भी कभी के आवाज दे कहीं से, दुसऱ्याशी पैसे येतात. क्या बात आहे. असं 3दा झालंय. माझा बँकर आला मला, अरे सर क्या है आपने वो 3 करोड़ का किया था, पहले 2 करोड़ देगा फिर 1 करोड़ देंगे. म्हणलं साहब चलेगा, करो, साइन करो. साइन केलं, दिलंय. त्या 1 करोड रुपयामध्ये मी माझ्या 20 रूम करून टाकल्या, चालू केल्या. त्याला आणलं, त्याच्यातनं त्याला पैसे दिले. त्याने 2 करोड दिले होते, ते इंटरेस्टचे पैसे बाजूला ठेवले होते. हे आपका इंटरेस्ट. अरे क्या बात करताय. तो त्यांच्या सीएमडी ला घेऊन आला. सीएमडी ने बघितलं, आता किती पैसे पाहिजे तुम्हाला? म्हटलं ऍक्च्युली चांगले ते तुम्ही देणार नाही. मागायचे कसे ते पण आयडिया पाहिजे. मी म्हटलं तुम्ही देणार नाही, व्हाय ना? म्हटलं एव्हरी टाइम यू आस्क मी व्हॉट इज दिस, व्हॉट इज दॅट अँड हाऊ मच विल बी टोटल. आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस पोर्शन. हाऊ मच यू वॉन्ट? 10 crores. ओके, आय गिव्ह यू 5 फर्स्ट, देन आय गिव्ह यू 5. 5 झाला ना. 5चा एश्युरन्स त्याने 5 दिल्या आणि 40 रूम केल्या. त्याला ARR दाखवल्या, आय विल फायनान्स. सो बट सर आय कांट पे 18%. ओके, विल गिव्ह यू 16%. म्हटलं एंटायर थिंग, एंटायर. असं करत करत दलमजल करत करत गेलो. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला का, तर मी कृती करून दाखवत होतो. होय. When you show the bank that you are prospering and you are willing to share that prosperity with them, you are willing to pay their installment on time, they help you. आणि पुष्कळ लोकांनी मला मदत केली. माझ्या एका मित्राच्या म्हणजे एक विधवा बाई होती, तिच्याकडे पैसे होते. तिने मला अख्खा एक डबा आणि हे दिलं की बाबा घेऊन जा आणि दर महिन्याला तुला काय पाहिजे ते दे. तेवढे पैसे जमा झाले होते की ती एक 3 स्टार हॉटेल करू शकली असती. आणि टाइम टू टाइम तिला दिलं मी. शी वॉज हॅपी. तिने आपल्या मुलांना पण सांगितलं, बघ माझं इन्कम मला येत आहे, मी आता तुमच्यावर नाही. मी काय केलं, तिने मिळाल्यावर सगळ्या लोकांना तीर्थयात्रेला प्लेनने घेऊन गेली. तर सगळे म्हणाले तिला की अगं तुझा नवरा गेलाय, तू काय प्लेन? म्हणे नाही, माझं इन्कम आहे, माझा बिझनेस चालू आहे, फिनिश. कुठून काही सांगितलं नाही, पण तिची इच्छा पूर्ण केली. सगळ्यांना घेऊन जाणं यात्रेवर किंवा काही दाखवणं किंवा कैलास दर्शन करणं ही तिची इच्छा होती आणि तिने चांगल्या कामाला वापरली. आता भारताची जी आता आपण हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणूया, तर ती वाढते आहे, विस्तारते आहे आणि आता पंतप्रधानांनी पण सांगितले की परदेश प्रवास टाळा. तुम्ही काय बघता फ्युचर? आणि भारताचं फ्युचर जे आहे ना, ते वन ऑफ द फायनेस्ट. याचं कारण का, युरोपमध्ये आणि भारतामध्ये फरक बघा तुम्ही, किंवा UAE मध्ये. भारतामध्ये एक मनुष्य एक कोको कोला वर्षाला एकदा प्याला, वर्षाला. तर अख्खा युरोपचं डबल कन्झम्पशन आहे. बर, ऐका, आता जसं मी 4 स्टार हॉटेल केलं, अशी मला 500 हॉटेल करावे लागतील भारतात. का? अफोर्डेबल, एक्सलंट इटेबल आणि सर्वात महत्वाचं एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. वेन यू डू इट, त्याची गरज आहे. आज भारतीय मुलं
आपल्या आई वडिलांना पण चांगल्या हॉटेलमध्ये राहायचं त्यांची विचार. हो. लोक कोणाच्या घरी जाऊन राहत नाही आणि अफोर्डेबल हॉटेल असेल तो म्हणतो नाही मला आता या मुलगी म्हणाल नाही मला एकटं राहायचं राहत मी राहणार. आणि आज काय कस्टमरला तुम्ही हा कॉन्फिडन्स द्याल की तुम्ही आमच्याकडे आल्यावरती तुम्हाला जेव्हा जायचंय त्या वेळेत तुम्ही परत पोहोचाल. हे टुरिझम आहे. टुरिझम म्हणजे काय की तुमची आमच्या देशात तुम्ही आला, आमच्या देशाची संस्कृती, आमच्या देशाचं नॅचरल सौंदर्य आणि आमच्या रीतरिवाज या सगळ्या तुम्ही बघून तुम्ही परत आनंदाने मेमरी घेऊन परत पोचलात. दॅट इज सक्सेसफुल टुरिझम. मग कुठलाही असू दे, साधं नेपाळ असू दे, काय ह्या गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात. त्यामध्ये फक्त सहभाग येतो प्रत्येक नागरिकाचा. प्रत्येक नागरिकाने ती एरिया स्वच्छ ठेवला, कोणी कोणाला लुबाडलं नाही आणि सर्वात महत्वाचं रस्ता चुकला तर मदत केली की बाबा असं इथे जाते. एवढं सगळं जर केलं तर टुरिझम वाढू शकतं. कारण भारतामध्ये टुरिझम वाढण्याचे चान्सेस पहिलं जे भारतामध्ये आहे ते जगात कुठेच नाही. दुसरं, भारतामध्ये लोक कनवाळू आहेत, मायाळू आहेत. तिसरं, सगळ्यात महत्वाचं जे आहे, भारतामध्ये प्रत्येक 100 किलोमीटरला जेवणाची पद्धत चेंज होते. हो. कोण फोडणी आधी देतो, कोण फोडणी नंतर देतो. एक डाळ जी आहे त्याचेच 50 प्रकार आहेत. तर असं जेवण लोकांना कुठेही जगात मिळत नाही. चौथं, भारत हा तसं रिझनेबली स्वस्त आहे आणि फॅसिलिटी पुष्कळ आहे. गेल्या 10 वर्षात ज्या फॅसिलिटी झाल्या त्याच्याने टुरिझम नक्की वाढेल. आपल्याला आपलं चॉकलेट चांगलं आहे, आपल्याला बाहेरचं कव्हर चांगलं पाहिजे, पॅकेजिंग, पब्लिसिटी आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीपल दे मेक दॅट. हे होत आहे. त्यामुळे आपल्याला चान्स पुष्कळ आहे. तुम्ही इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर तुमची मुलंही आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तुमच्याच ह्याच्या क्षेत्रामध्ये पुढे विस्तार करतायत, नवीन नवीन त्यांच्या कल्पना घेऊन येत आहेत. कुठल्या अशा 3 गोष्टी तुम्ही त्यांना सांगाल की हे कधीच करू नका? पहिली गोष्ट, कोणाला कधी फसवू नको. दुसरं गोष्ट म्हणजे स्वतःला शहाणा समजू नको. यू हॅव टू रिमेन अ स्टुडंट ऑल द टाइम. आणि तिसरं, जर तू 2 हाताने देशील तर तुला 10 हाताने मिळेल. द हँड्स दॅट गिव्स इन प्लेंटी रिसिव्हज इन अबंडन्स. या 3 गोष्टी. पुस्तकं तुम्ही खूप लिहिलीत, तुम्हाला संगीतामध्ये रुची आहे, तुम्हाला फिरण्यामध्ये रुची हो. आहे, स्वयंपाकाचं तुम्ही बघितलं की तुम्ही काही जेव्हा मुलाखती बघत होते तुमच्या घरातल्या सगळ्या स्त्रियांनी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीची. तुम्हाला सगळ्यात जास्त ह्याच्यात कशात रमता तुम्ही? मी गाण्यामध्ये रमतो. बर. अजूनही रुसून आहे खुलता कळी फुलेना, मिठले तसेच ओठ, किंवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. या जे आहे आणि हिंदी मधली भजनं किंवा शेर शायरी यामध्ये मी रमतो. आणि दुसरं, जुन्या मित्रांमध्ये मी रमतो. विद्याजींबरोबर बोला विद्याजी बोलले. बोला. तुमची ओळख सुद्धा आई वडिलांनी करून दिली. तुम्ही जपानला चाललेला होतात, असंच हे झालं. आणि मग कसा संसार फुलवत नेला? काय आहे, पहिली गोष्ट म्हणजे माझ्यात मी बदल केला. माझी एक्सपेक्टेशन फार जास्त होती की चष्मा असलेली बाई नको. बर. पण मलाच पहिला चष्मा लागला. तेव्हा मला लक्षात आलं की नाही, मी चूक करतोय. दुसरं, शी इज माय फ्रेंड. मुलं पण माझे मित्र आहेत, बायको पण मैत्रीणच आहे. आणि बायकोला गर्लफ्रेंड समजला तर तुम्ही तिच्याबरोबर कायम राहू शकता. आणि त्यांनी तुमच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन काय काय केली असं मला म्हणायचं? त्यांनी माझ्यामध्ये व्यक्ती म्हणून सगळ्या 2-3 गोष्टी ज्या केल्या. माझा राग कमी केला जो माझ्यात दुर्गुण होता. दुसरं, मला गप्पा मारायची सवय आहे, तर कधी कधी मला ती सांगते चला तुम्ही आपल्या वेळ झाला जाऊया. आणि तिसरं जे सगळ्यात महत्वाचं,
ती मला सांगते यू एक्सेप्ट एनी चॅलेंज बट यू मस्ट नो व्हॉट इज इट. त्यामुळे आता मी चॅलेंज घेताना थोडा वेळ विचार करतो आणि मग चॅलेंज घेतो, पण चॅलेंज घेतली तर करून दाखवतो. इडली, ऑर्किड आणि मी या तुमच्या पहिल्या आत्मचरित्र असं म्हणूया, कारण तुमच्याकडे त्यानंतर जो अनुभवाचा एक वेगळा वेगळा साठा येत गेला. पुन्हा पुस्तक लिहायचंय आणि जर लिहिलं तर त्याचं टायटल काय असेल? माझी 3 पुस्तकं तयार आहेत. हो. पण त्यामध्ये आहे चुका केला मी, पुस्तकाचं नाव आहे. ज्या ज्या चुका मी केल्या त्या दुसऱ्यांनी करू नये, त्यांचा वेळ वेस्ट, पैसे वेस्ट आणि आत्मविश्वास खाली जाऊ नये म्हणून ते एक पुस्तक लिहिलं आहे. ते फायनल होईल. आणि दुसरं पण एक आहे अवयदानावर लिहितोय मी. मला असं वाटतं की भारतामध्ये 9 करोड आंधळे लोक आहेत. तर समजा माझ्यासारख्या माणसांना, माझं एक लक्ष आहे 1 करोड लोकांना परत डोळे आणणे, दृष्टी आणणे. ते मी करीनच, 101% करीन. मला काय फक्त हॉटेल करायचं थांबवायचं तर ते होईल, म्हणजे आय मे डू सच अरेंजमेंट, ते करीन. आता फक्त चांगली माणसं गोळा करणं, कुठे करणं, कारण अवयदानामध्ये बाकी प्रॉब्लेम आहेत पण डोळ्यामध्ये तो प्रॉब्लेम नाहीये. बाकीमध्ये किडनी दिल्यावर परत इन्क्वायरी आहे, डोळ्यामध्ये तसं काही नाहीये. आणि आतापर्यंत 30,000 लोकांना मी केलंय, तर मला ते 1 करोड न्यायचं आहे. तर मी करीन पुढचे. जर मी 4-5 वर्ष राहिलो. तुम्ही भरपूर राहाल, शतायुषी व्हाल. असं आहे, शतायुषी होण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, हे काम करण्यात इंटरेस्ट आहे. जर मला 3 महिने वर्षात झालं तरी हॅपी. मला माझा जो माझा उद्देश आहे तो सफल झाला पाहिजे. आणि जसा बिझनेस मध्ये सफल झाला, हो, तसं जे लोकांची जरूर आहे ती पुरी करण्यामध्ये पण माझा इंटरेस्ट आहे. आणि एक शेवटचा असा प्रश्न की खायला काय आवडतं? कम्फर्ट फूड काय तुमचं? कम्फर्ट फूड पुण्याला येऊन वरण भात तूप घातलेलं आणि त्याबरोबर आळूचं फतफद, आणि बटाट्याची, पुणेरी बटाट्याची भाजी, आणि बाजूला समजा एक लोणचं आजीबाईचं असेल तर ते मला आवडतं. आणि काहीतरी असे कुठे लग्न समारंभ काही चाललं असता तर मी सरळ बिंदास जातो. मालकाला तर भेटतोच, पण कॅटरर कोण आहे त्याला भेटतो. असं मी 3-4 वेळा केलंय. आणि अहो काय बनवलं हो तुम्ही? विठ्ठल कामत. तुम्ही विठ्ठल कामत? म्हटलं हो, मला जरा इथे हे द्या ना सॅम्पल थोडं. काय केलं? अहो आळूचं फतफद द्या, मला भाजी द्या. का तो तिथेच बसून मागे किचन मध्ये किंवा आणि जेवण करून येतो. आणि त्याला मग दुसऱ्या दिवशी गिफ्ट पाठवतो. त्याला टिप्स, तो तुम्हाला टिप्स नाही मागत? तो टिप्स नाही, गिफ्ट मी पाठवतो. हो, पण टिप्स मागायचं, इट इज गिव्ह अँड टेक ना. त्याला मला त्याने पैसे मागितले तर तो नाही, तसे नाही. मग की तुम्ही इतके स्वतः अन्न पदार्थांमध्ये प्रयोग केलेले आहेत, तर तो तुम्हाला नाही म्हणत की नवीन काहीतरी मलाही सांगा साहेब? ते नाही, पण मी त्याच्या किचन मध्ये गेलो का त्याला म्हटलं अरे ऐसा मत करो, हे तुम्हाला वेस्ट हो रहा है. आत्ता मी घाटकोपरला एकीकडे गेलो, त्या माणसाने पायच धरले आणि मालकाला ते ज्याची पार्टी होती त्याला सांगतो आज पैसा नाही लिहू. મને તો એટલું નુકસાન થતું હતું. म्हटलं नुकसान કેટલા? 10 વર્ષથી થાય છે. म्हणजे त्याचा जीव जळला. आणि त्याच्याकडे मी शिकलो एक की त्याने एकाना पाईप काढून दुसरा पाईप आणि तिसरा, ते सेफ्टीसाठी बरोबर नव्हतं, पण त्याचं प्रिन्सिपल विथ सेफ्टी करता येतं. तुम्ही तुमचं चोळी जे आहे ते इकडनं असं शिवलं समजा असं, तर हे व्यवस्थित शिवता येतं. आयडिया इज माय करन्सी. त्या आयडियाला व्यवस्थित करणं, त्यामध्ये सेफ्टी स्टँडर्ड पाहिजे, त्यामध्ये इझीनेस पाहिजे तसं. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही ऍडव्हर्टाईज कराल, आयडिया वापराल, ती सगळ्या लोकांना त्या अफोर्डेबल पाहिजे. तसं आहे ते. खरं म्हणजे डॉक्टर कामत यांच्याशी बोलताना थांबूच नाही असं वाटतं, कारण की खूप गोष्टी नवनव्या शिकायला मिळतात. ते सूत्रबद्ध करण्यामध्ये, म्हणजे पंच लाईन जे म्हणतात ना, ती तुम्हाला त्यांच्या प्रत्येक ठिकाणी दिसेल. मी सुद्धा साहेब विठ्ठल वडा खाल्लात का? ही 20 किलोमीटर आधी पाटी वाचत याला गेलेली आहे. विठ्ठल वडा खाल्लेला आहे. तर
तुम्हाला उत्तरोत्तर तुम्ही असंच प्रगती होत राहो आणि सगळ्यांना आनंद देत राहा अशी प्रार्थना करते. प्रतिभाताई, मी तर म्हणेन की जे इंटरव्ह्यू बघतायत त्यांनी प्रतिभाताईसारखा इंटरव्ह्यू घ्यावा, कारण त्यांनी माझं पूर्ण लहानपणापासूनचं आतापर्यंत आयुष्यातले जे वळणं होती ती व्यवस्थित त्यांनी घेतली आणि ती तुमच्यासमोर दाखवली. थँक्यू. तुम्ही आणि साहेबांमध्ये मला खरोखर आनंद आहे. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद. तुमच्या कमेंट्स आम्हाला अवश्य कळवा. व्हिडिओ संपूर्ण बघा. याला कारण असं की तुम्हाला यातनं खूप शिकायला मिळणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास डॉक्टर कामत यांच्यासह मी आपली रजा घेते.